हॅलो फ्रेंड्स, डॉक्टर सेजल लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे वेज कोबी मंचुरियन। तर त्यासाठी आधी कोबी किसून घेतला आहे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे। तर मी इथे मीडियम साईजचा कोबी घेतला होता आणि त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घातले। त्यानंतर इथे मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकते। 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरीची पावडर आणि ह्या इन्ग्रेडियंटमुळे चव खूप छान येते। चवीनुसार मीठ टाकलं इथे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे टाकले 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 4 चमचे मैदा। हे सर्व मिश्रण आधी सर्वप्रथम एकत्र करून घ्यायचं आहे। आणि मी म्हटलं होतं की सर्वप्रथम मी कोबी पिळून घेतला होता, म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलं होतं, कारण का कोबीला अजून जास्त पाणी सुटलं असतं। मंचुरियनला थोडासा चायनीज स्वाद येण्यासाठी ह्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकला आहे। आणि तुम्ही बघू शकता बिना पाण्याचं सुद्धा कोबीने भरपूर पाणी सोडलं आहे। त्यामध्येच आपण हे असे पीठ मळून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे बॉल्स करायचे। आणि आता इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलंय। त्यामध्ये आपण जे केले होते मंचुरियन बॉल्स ते तेलात तळून घ्यायचे आहेत। तेलात चांगले खरपूस रंग येईस तोपर्यंत, थोडा चॉकलेटी रंग होईस तोपर्यंत, क्रिस्पी होईस तोपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। आणि आता इथे तुम्ही बघू शकता थोडाफार चॉकलेटी सोनेरी असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत हे आपले मंचुरियन बॉल्स। तर आपण हे काढून आणि अशाच प्रकारे मी उरलेले मंचुरियन बॉल्स सुद्धा तळून घेते। आणि आता इथे मी वेज मंचुरियन ग्रेव्ही करण्यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम केलं आहे। त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे मोठे मोठे चिरलेले कांदे टाकलेले आहेत। कांदा थोडाफार परतून घ्यायचा आहे, पण जास्त पण ब्राऊन करायचं नाही आहे, कारण का जेवढं ग्रेव्हीमध्ये आपण थोडाफार कच्चेपणा भाज्यांचा ठेवू तेवढं ती ग्रेव्ही छान लागते। तर ह्या पॉइंटला तुम्ही बघू शकता थोडाफार 30% कांदा मी परतून घेतलेला आहे। आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करते 2 मध्यम आकाराच्या थोड्या मोठ्या चिरलेल्या शिमला मिर्च। आणि ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता, गाजर किंवा कांद्याची पात। आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे सर्वात मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं। आणि ना चायनीज म्हटलं की चायनीज डिशेस म्हटलं की ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी टाकायलाच हव्यात। ह्यामुळेच जास्त करून चायनीज पदार्थांना स्वाद येतो। आता मी इथे ॲड करते 1 चमचा लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी ॲड करते 2 चमचे टोमॅटो सॉस।
त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते 2 चमचे रेड चिली सॉस. अगेन हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 चमचे विनेगर. चवीनुसार मीठ. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते सर्वात मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे सोया सॉस. 3 ते 4 चमचे सोया सॉस टाका. आणि आता सर्वात लास्ट स्टेपला ॲड करायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी. ते तयार करण्यासाठी एका पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करायचं आहे आणि ते मिश्रण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्याला हवी तशी ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडं पातळ पाहिजे की थोडं ड्राय हवं आहे त्याप्रमाणे. बघू शकता आपली ग्रेव्ही तयार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जे मंचुरियन बॉल्स तळून घेतले होते ते टाकून ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपली व्हेज कोबी मंचुरियन ग्रेव्ही तयार आहे. गरमागरम सर्व करा, म्हणजे मंचुरियन बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असं तुम्हाला फील करून खाता येतील. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय फ्रेंड्स.